प्रति श्री प्रताप सरनाईक साहेब मा परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य। विषय मातोश्री इंद्राबाई बाबूराव सरनाईक रुग्णालयातील रुग्णसेवा व प्रशासनिक अडचणींबाबत तातडीचे निवेदन। माननीय साहेब, मातोश्री इंद्राबाई बाबूराव सरनाईक रुग्णालय मीरा भाईंदर येथे नागरिकांना भेडसावणाऱ्या काही गंभीर अडचणींकडे आपले लक्ष वेधावे असे वाटते। सर्वप्रथम आपण सलग चौथ्यांदा आमदार म्हणून 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले तसेच राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेले याबद्दल आपणास हार्दिक शुभेच्छा। आपल्या नेतृत्वाखाली आमच्या शहराला लता मंगेशकर नाट्यगृह व मातोश्री इंद्राबाई बाबूराव सरनाईक रुग्णालय यांसारखी महत्त्वाची विकासकामे लाभली आहेत। हे रुग्णालय नागरिकांसाठी जीवनदायी ठरत असून हजारो रुग्णांना रोखीरहित उपचार मिळत आहेत। तथापि असे आढळून आले आहे की रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना उपचार सुरू होण्यापूर्वी शासन मान्यतेसाठी 10 ते 20 दिवस प्रतीक्षा करावी लागते। या विलंबामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येते व अनेकदा जीव गमावण्याचीही वेळ येते। अशा प्रकारे उपचारात होणारा विलंब हे या रुग्णालय स्थापनेच्या उद्दिष्टालाच हरताळ फासणारे ठरत आहे। सार्वजनिक हित लक्षात घेता आपण संबंधित अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे आवश्यक दिशा द्याव्यात अशी नम्र विनंती आहे। 1. रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून द्यावेत। शासन मान्यता प्रक्रियेच्या प्रतीक्षेत थांबवू नये। 2. शासन मंजुरी येईपर्यंत प्रारंभीचे खर्च भागवण्यासाठी रुग्णालयाच्या ट्रस्ट निधीचा वापर करावा आणि नंतर शासनाकडून मिळालेल्या मंजुरीप्रमाणे रक्कम समायोजित वसूल करावी। यामुळे रुग्णांचे प्राण वाचतील आणि जनतेचा विश्वास वाढेल। तसेच अलीकडेच सामाजिक माध्यमांवर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धट व अमानुष वर्तन केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत। अशा प्रकारचे वर्तन आरोग्य सेवेसाठी शोभणारे नाही तसेच लोकांचा विश्वास कमी करणारे आहे। या बाबीची सखोल चौकशी करून संबंधितांवर आवश्यक कारवाई करावी ही विनंती। साहेब, आपण स्थानिक आमदार आणि कॅबिनेट मंत्री या दोन्ही जबाबदाऱ्यांवर कार्यरत असल्यामुळे मीरा भाईंदरच्या जनतेच्या अपेक्षा आपल्याकडून फार मोठ्या आहेत। आपल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे या समस्या निश्चितच मार्गी लागतील आणि रुग्णालय हे गरजूंसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत राहील असा विश्वास आहे। आपला विश्वासू रवी व्यास।